नमस्कार फ्रेंड्स, आपण बऱ्याचदा मार्केटमध्ये व्हेज मंचुरियन खायला गेलो की गाड्यावर ते 20 रुपयांना एक प्लेट मिळते आणि एवढ्यामध्ये ना आपलं पोटही भरत नाही की मनही भरत नाही. म्हणूनच आज मी तेवढ्याच किमतीमध्ये परंतु संपूर्ण कुटुंबाकरिता घरच्या घरी चविष्ट, कुरकुरीत आणि महत्त्वाचं म्हणजे ना कोणत्याही प्रकारचं कॉर्नफ्लॉवर, तांदळाचं पीठ किंवा मैदा न वापरता हे व्हेज मंचुरियन बनवले आहे. नक्कीच ते जास्तच पौष्टिक असणार आहे. कारण मी नेहमीप्रमाणेच आजच्या ही रेसिपीमध्ये भरपूर साऱ्या टिप्स दिलेल्या आहेत, त्यामुळे आजची ही रेसिपी अजिबात फेल जाणार नाही. म्हणूनच आत्ताच व्हिडिओला लाईक करा. माझी रेसिपी पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात. त्याकरिता मी या ठिकाणी एक फ्रेश कोबीचा गड्डा घेतलेला आहे. साधारणतः 10 रुपयांना एक मिळालाय. याचं देठ मी कापून टाकलंय. खरं तर मला हा अर्धाच वापरायचा आहे, परंतु अर्धा कापला की तो किसता येणार नाही, म्हणून मी अगोदर किसून घेते. जेवढा शिल्लक ठेवायचा आहे तेवढा तो नंतर मी ठेवून देणार आहे. आता हा मी एका जाडसर किसणीने किसून घेणार आहे. जर तुमच्याकडे अशा पद्धतीची थोडीशी जाडसर किसणी नसेल तर मात्र तुम्ही चाकूने हा कोबी एकदम बारीक आकारात चिरून घेतला तरी देखील चालणार आहे. पण लक्षात घ्या, आपल्याला या ठिकाणी जी किसणी वापरायची ना ती जाडच वापरायची, जास्त बारीक नकोय. असं केल्यास आपल्या या कोबीला जास्तच पाणी सुटू शकतं, म्हणूनच मी जाड किसणी वापरायला लावली. तर बघा, या पद्धतीने हा कोबी माझा किसून झालाय. एवढा मी शिल्लक ठेवणार आहे. पूर्ण अर्धा नाहीये तर फक्त पावभाग मी शिल्लक ठेवला आहे. कारण हे मंचुरियन आणखी थोडेसे जास्त पौष्टिक व्हावे याकरिता मी यामध्ये गाजर देखील वापरणार आहे. पण जर तुम्हाला गाजर वापरायचं नसेल, संपूर्ण कोबी वापरला तरी देखील चालेल. तर बघा, गाजर देखील मी या ठिकाणी अशाच पद्धतीचं किसून घेतलंय. तर साधारणतः 3 वाट्या जर आपला किसलेला कोबी असेल तर 1 वाटी आपल्याला किसलेलं गाजर घ्यायचं आहे. संपूर्ण साहित्य एखाद्या मोठ्या आकाराच्या बाउलमध्ये काढून घेऊया. एखाद्या ताटामध्ये काढून घेतलं तरी देखील चालेल. बरेच जण व्हेज मंचुरियन बनवताना त्याला पाणी सुटतं, या कारणामुळे कोबीतील संपूर्ण रस पिळून टाकता, म्हणजे यातील पौष्टिक घटक हे काढून टाकता. परंतु आज आपण असं न करता एक खास पदार्थ वापरणार आहे, ज्यामुळे तुम्हाला यातील पौष्टिक घटक काढून टाकण्याची गरज नाहीये. तो म्हणजे 1 वाटी पोहे. हे पोहे ना मी मिक्सरला फिरवून घेतले. पोहे ना यातील एक्स्ट्राचं जेवढं काही पाणी असेल ना ते संपूर्ण शोषून घेतील. यामुळे यातील पौष्टिक घटकही वाया जाणार नाही. आता आपल्याला गाड्यावरची सेम टेस्ट हवी म्हटल्यानंतर 1 चमचा टाकूयात सोया सॉस, 2 चमचे टाकूयात चिली सॉस. पण जर तुमच्याकडे हे दोनही सॉस नसेल, नाही टाकले तरी देखील चालेल. सोबतच टाकूयात 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा धना पावडर. सोबतच टाकूयात पाव चमचा काळी मिरी पूड. ही अवश्य टाका, यामुळे टेस्ट जास्त छान येते. 1 चमचा घेतले बारीक चिरलेलं अद्रक आणि 15 ते 20 ठेचून घेतलेला लसूण. लसूण आणि आलं अवश्य वापरा, यामुळे देखील टेस्ट छान येते. सोबतच चवीनुसार मीठ. मीठ हे सर्वात शेवटीच टाकायचं, यामुळे भाज्यांना लवकर पाणी सुटत नाही. आता संपूर्ण साहित्य छान असं मिक्स करून घेऊयात. आता गाड्यावर जे व्हेज मंचुरियन मिळतात ना, त्यामध्ये खरं तर कॉर्नफ्लोअर पावडर आणि सोबतच मैदा वापरला जातो. पण आपल्याला हे दोनही साहित्य वापरायचं नाहीये, त्यामुळे मी कॉर्नफ्लोअरऐवजी पोह्यांचा चुरा वापरलाय, म्हणजेच पोह्यांचं पीठ वापरलंय. आणि आता मैद्याऐवजी वापरतीये गव्हाचं पीठ. तर आपल्याला संपूर्णच गव्हाचं पीठ एकाच वेळेला टाकायचं नाहीये. सुरुवातीला मी फक्त अर्धाच वाटी गव्हाचं पीठ घेतलंय. आता यामध्येच हे व्यवस्थित मिक्स करते. या भाज्यांमध्ये जेवढं काही एक्स्ट्राचं पाणी होतं ना, ते तर पोह्यांनी अगोदरच शोषून घेतलं होतं. त्यामुळे गव्हाचं पीठ फक्त आपल्याला यामध्ये बाइंडिंग येण्याकरिताच वापरायचं आहे. आता या मंचुरियनला अगदी गाड्यावरच्या सारखाच रंग यावा याकरिता टाकते चिमूटभर खाण्याचा तंदुरी लाल रंग. हा देखील टाकणं पूर्णतः ऑप्शनल आहे. आता पुन्हा एकदा संपूर्ण साहित्य छान असं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. हे साहित्य मिक्स करत असताना आपल्याला फक्त एकच काळजी घ्यायची आहे, ती म्हणजे हे साहित्य एकजीव तर करायचं आहे, परंतु जास्तही हातांनी मॅश करायचं नाहीये, नाहीतर या भाज्यांना पाणी सुटेल. संपूर्ण साहित्य मी छान असं मिक्स करून घेतलंय. फक्त अर्धा वाटी गव्हाचं पीठ लागलं होतं. या ठिकाणी गव्हाचं पीठ कमीत कमी वापरायचे. तर बघा, आपल्या पिठाला छान अशी बाइंडिंग आली आहे. आता याचे लगेचच मंचुरियन बनवून तळून घेऊयात. त्याकरिता तेल मी अगोदरच गरम होण्याकरिता ठेवलं होतं. तेल हे मध्यम गरम झालेलं आहे. गॅसची फ्लेम मी एकदम कमी केली आहे. आता यामध्ये ना छोटे छोटेसे गोळे बनवून या तेलामध्ये सोडतीये.
लक्षात घ्या, हे मंचुरियन आपल्याला जास्तही गोल गरगरीत बनवायचे नाहीयेत. थोडेसे ओबडधोबड असले की ते जास्त छान दिसतात. त्यामुळे मी अगदी हलक्या हाताने या पिठाला गोल आकार देते आणि तेलामध्ये सोडतीये. तर कढाईमध्ये जेवढे सध्याला मावतील ना एवढेच मंचुरियन सोडायचे आणि हे मंचुरियन जोपर्यंत तेलावर छान असे तरंगायला लागत नाही ना, तोपर्यंत याला अजिबात झाऱ्या किंवा उलथनं लावायचं नाहीये. हे मंचुरियन तळत आले की आपोआपच ते तेलावर तरंगायला लागतात. बघा व्हिडिओत दाखवल्या पद्धतीने आपोआप ते तेलावर तरंगायला लागत आहे. तर हे मंचुरियन तळायला खरं तर खूप जास्त वेळ लागतो, कारण हे आपल्याला अगदी छान असे एकदम कमी गॅसवर कुरकुरीत तळून घ्यायचे आहेत. त्यामुळे या वेळेला आपल्याला मात्र थोडेसे पेशन्स ठेवण्याची गरज आहे. तर बघा अगदी छान असे यामधील थोडेसे बुडबुडे कमी झालेले आहेत. संपूर्ण मंचुरियन तेलावर तरंगायला लागून साधारणतः 3 ते 4 मिनिटे झाली आहे. आता हे मी या तेलातून बाहेर काढून घेते. हे मंचुरियन मी झाऱ्यामध्ये घेतले की ते हलके फुलके लागतायत, सोबतच थोडेसे कुरकुरीत जाणवतायत. याच वेळेला ते आपल्याला तेलातून बाहेर काढायचे आहेत. रंग तर बघा काय जबरदस्त आलाय. अगदी चिमूटभर मी खाण्याचा रंग टाकला होता तरी देखील, कारण यामध्ये आपण ऑलरेडी लाल रंगाचं गाजर वापरलं होतं. यामुळे हे मंचुरियन आणखी जास्त पौष्टिक तर झालेच, पण त्याचसोबत आपल्याला जास्त रंग वापरण्याचीही गरज पडली नाही. सेम पद्धतीने आता उरलेले देखील मंचुरियन तळून घेते. आता तयार झालेले मंचुरियन फक्त तुम्हाला दाखवण्यात अर्थ नाहीये, आवाजही बघूयात. बघा काय मस्त कुडूम कुडूम आवाज येते, कुरकुरीत आवाज येते. यावरून तर तुमच्या लक्षात आलंच असेल हे किती छान असे अगदी गाड्यावरच्या सारखेच कुरकुरीत तयार झाले आहेत. त्यामुळे तुम्ही देखील ही पौष्टिक रेसिपी घरी नक्की ट्राय करा. तुमचे मुलं जर कोबी खाण्याचा कंटाळा करत असेल तर हा अगदी बेस्ट ऑप्शन आहे. आणि जर हे मंचुरियन तुम्हाला सॉसमध्ये तयार करायचे असेल तर या अगोदर आपण व्हेज मंचुरियनची रेसिपी शेअर केली आहे. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तसे देखील तुम्ही यांना बनवू शकता. तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूयात तुमच्याच आवडत्या छानशा नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.